नमस्कार. एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6चा आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये घरामध्ये पुन्हा एकदा कॅप्टन्सी टास्क सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पण यावेळी टास्क एकदम वेगळा असणार आहे. टास्कमध्ये सदस्यांना भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे. म्हणजेच जो सदस्य कॅप्टन होण्यासाठी योग्य नाही आहे असं वाटतंय त्यांच्या हातातील भोपळा फोडायचा आहे आणि त्यामागचं कारण सुद्धा सांगायचं आहे. म्हणजेच मित्रांनो, इथे सरळ सरळ एकमेकांचा गेम उघड होताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की राखी थेट राकेशच्या हातातील भोपळा फोडते आणि बोलते की राकेश कॅप्टन होऊ शकत नाही. तर पुढे रेवा सुद्धा सागर यांचा भोपळा फोडताना दिसते आणि बोलते की टास्क सोडून सागर यांचा कोणताच गेम दिसत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे मित्रांनो की या सगळ्या आरोपानंतर घराचा कॅप्टन कोण होणार हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणारच आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण मित्रांनो, सोशल मीडियावरून एक बातमी समोर येते की घराचा कॅप्टन ही तन्वी झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तन्वी कॅप्टन होण्यासाठी योग्य आहे का? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.